हॅलो माझ्या मित्रांनो, चला तर आपण आज सुरू करणार आहोत चौथीचा इतिहास। तर चौथीच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला गेला आहे। तर या शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपण पहिला धडा जो आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा कसा होता ते पाहूयात। तर बघूयात आपण हा धडा। तर शिवाजी महाराज हे फार थोर पुरुष होते, हे आपणही जाणतो, सर्वजणच जाणतात। कारण शिवाजी महाराज म्हटलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो सगळ्यांच्या मनामध्ये त्याचा जो चेहरा आहे तो पटकन दिसतो आपल्याला। त्यांचा चेहरा, त्यांची दाढी, त्यांच्या मिशा, त्यांचा जो धाडसपणा आहे तो सगळ्यांच्या मनात पटकन दिसून येतो। तर आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतोच। आणि आपली जी मुलं आहे ते आनंदाने, ते किती आनंदी असतात त्या दिवशी। आणि त्यांनी सुंदर सुंदर त्यांच्यासाठी गाणी म्हणली जातात, त्यांच्यावरती पोवाडे गायले जातात। त्यांच्या ज्या फोटोला आहे आपण प्रत्येक वर्षी हार घालतो आणि त्यांच्या मोठा उत्साहाने जय शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय असं म्हटलं जातो। आपण नेहमी त्यांचा जय जयकार करतो। तर शिवाजी महाराज हे कोण होते, अशी आपण त्यांचं नाव त्यांनी अशी काय मोठी कामगिरी केली की त्यांचं आपण नेहमी जयंती साजरी करतो, त्यांची पुण्यतिथी साजरी करतो। तर चला बघूया आपण ह्या महाराष्ट्रात जे शिवाजी महाराज घडून गेले त्यांच्या कामगिरीबद्दल बघूया। तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा। त्या काळी सर्वत्र राजेशाही होती आणि बरेच राजे प्रजेच्या हितासाठी आपल्या चैनविलासात मग्न होते। पण त्या काळात असे काही राजे होऊन गेले की त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले होते। उत्तरेतील मुघल जो सम्राट होता, मुघल सम्राट अकबर जो होता, आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांनी सुद्धा आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। हे त्यांचं काम कोणाचं, उत्तरेतील जो मुघल सम्राट अकबर आहे आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट, जो उत्तरेतील मुघल सम्राट होता अकबर, याने सुद्धा आपल्या प्रजेसाठी अगदी चांगले काम केले होते। तसंच दक्षिणेतील जो विजयनगरचा सम्राट होता कृष्णदेवराय, ते सुद्धा आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध होते। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजही तशाच प्रकारचे त्यांची कामगिरी होती। त्यांचेही कार्य जे होते प्रजेच्या कल्याणासाठी ते कार्य करत होते आणि त्यांचे नाव आपणही मोठे गौरवाने घेतले जाते। शिवाजी महाराज हे फार थोर त्या काळात होऊन गेलेले होते। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले आणि स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य हे त्यांनी दाखवून दिले। आणि महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। महाराष्ट्राचा बराचसा भाग हा अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता। कोण होता? महाराष्ट्राचा जो बराचसा भाग हा अहमदनगरच्या निजामशाहाकडे होता, तसेच विजापूरच्या आदिलशहाकडे सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत त्या दोघांची एकमेकांशी हाडवेर म्हणजे वैर होते त्यांचे दोघांचे। त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल होत, रयत सुखी नव्हती। त्यांच्या ज्या लढायांमुळे रयतांचे हाल होत असल्यामुळे ते रयत त्यांच्यामुळे सुखी नव्हती। आणि उघड उत्सव करणे, आणि म्हणजे आपण जे काय मोठे मोठे उत्सव साजरे करतो त्यावेळेस ते उत्सव साजरा करणे, पूजा करणे धोक्याचे होते। तर त्यामुळे रयत जी होती, ती जनता जी होती, ते काय नव्हती तर सुखी नव्हती। रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते। ज्या राज्यामध्ये रयतेला म्हणजे जनतेला जर पोटभर अन्न मिळत नसेल, ती रयत कशी सुखी असू शकते? राहायला सुरक्षित निवाराही नव्हता। निवारा म्हणजे काय तर घर त्यांना राहण्यासाठी नव्हतं आणि सगळीकडे अन्याय माजला होता। कारण जे हे आदिलशाह आणि निजामशाह हे आपल्या मनानुसार कारभार करत होते, त्यांच्या चैनविलासात ते जगत होते आणि रयतेचे ते हाल करत होते असल्यामुळे तर सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडे इत्यादी वतनदार होते, त्यांच्याकडे वतनदारपणा दिला होता देशमुख आणि देशपांडेकडे, पण ते रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते। ते त्यांचंसुद्धा स्वतःचं आपलं कसं पोट भरता येईल, आपण कसं सुखी राहू याकडे ते लक्ष देत होते। त्यामुळे रयतेकडे त्यांचं लक्ष नव्हतं, देशावर त्यांचे प्रेम नव्हते। प्रेम होते फक्त वतनावर, म्हणजे जसा पैसा मिळतो
त्याच्यावर त्यांचं प्रेम होतं, पण म्हणजे ज्या जनतेवर त्यांचं प्रेम अजिबात नव्हतं. आणि जहागीर म्हणजे जिथे त्यांचा नफा मिळतो, जहागिरीवर त्यांनी जो कर आकारलेला असतो शेतकऱ्यांवरती, त्यातून मिळणारा जो पैसा आहे किंवा मिळणाऱ्या ज्या धान्यापासून त्यांना स्वतःसाठी ते पाहिजे होतं. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, ते वतनदारीसाठी ते काय करत होते, एकमेकांशी भांडत. कोण? देशपांडे आणि देशमुख. आणि आपण आपापसात लढत, त्यात रयतेचे खूप हाल होत. अशा या साऱ्या घटनांमुळे एकतर होते आधीच तर आदिलशहा आणि निजामशाह यांच्यामुळे रयतेचे हाल होते. त्यानंतर जे हे वतनदार होते, जहागीरदार होते, जसे की देशमुख आणि देशपांडे, हे देखील आपला स्वतःचाच विचार करत होते. हे जनतेचा बिलकुल विचार करत नसल्यामुळे रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंद माजली होती. तर शिवाजी महाराज हे सारे पाहिले आणि शिवाजी महाराजांच्या काळात हे सगळ्या घटना घडल्यामुळे त्यांनी हे सर्व पाहिलं होतं आणि जनतेच्या ज्या सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. कारण त्यांना कळत होतं की जे रयतेचे जे हाल आहेत ते आपण थांबवावेत, असा त्यांनी प्रयत्न करून स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले होते. भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले आणि स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्ताशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली आणि जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले आणि त्यांच्या ज्या कार्यामुळे काय झालं तर जे अन्याय करणारे रयतेवर जे अन्याय करत होते त्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी चांगली लढाया लढल्या होत्या त्यांनी त्यांच्याबरोबर. आणि त्यावेळी जी जुलमी राजवट होती त्यांचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. त्या स्वराज्य स्थापन करताना त्यांनी सर्व जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट केले होते. कुठल्याही त्यांच्यामध्येच भेदभाव केला नाही. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात त्यांनी हिंदू मुसलमान अशा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला होता. अशी ही महाराजांची थोर कामगिरी होती. ही आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांच्या या कामगिरीमुळे आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. आणि शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आपण शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला हे पाहूया आणि संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया. तर अशा प्रकारे ह्या शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य स्थापन केले आणि जनतेचा अन्याय करणाऱ्या वतनदारांवर, जहागीरांवर त्यांनी वटणीवर आणले. त्याचप्रमाणे जुलमी राजवटीचा त्यांनी पराभव केला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण या पाठात पाहिला आहे. पुढील ज्या संतांची कामगिरी आपण पुढील पाठात पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.